आषाढ महिना जसा जसा संपत आला तर आमच्याकडे नेहमीच हा प्रश्न विचारला जातो की गटारी केव्हा आहे. तर गटारी म्हणजे आमच्याकडे एकदम खास सण, कारण की मस्तपैकी चिकन मटण खायचं आणि दारू प्यायचं आणि पार्टी करायचं. तर मला पण लहानपणी असंच वाटायचं की गटारी म्हणजे असतं, पण त्याच्यानंतर मला असं समजलं की गटारी म्हणजे दीप अमावस्या म्हणजे गट आहारी ह्याचा अपभ्रंश होऊन तो गटारी हा शब्द झालेला आहे. तर ह्या दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असं सुद्धा म्हणतात. आणि या दिवशी सर्व दिवे आपले घासून पुसून आणि मस्तपैकी त्याची पूजा करायची आहे. तशीच मी ते काढले स्वच्छ करण्यासाठी. तेव्हा मला समजलं की माझ्याकडे एवढे सारे दिवे आहेत, ते एकत्र जमा झाल्यावर मला समजलं. आणि त्याच्यामधले काही दिवे आहेत ना, ते माझ्यासाठी खूप खास आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आता. त्याच्यामधला हा एक दिवा आहे जो दगडाचा आहे, म्हणजे खूप जुना आहे आणि तेल लागून लागून त्याला हे असं झालेलं आहे. आणखीच रिलेटिव्ह असा एक दिवा मी पंढरपूरवरून आणलेला आहे. हा बघा. अजून एक माझ्याकडे दिवा आहे, तो त्याच्यावर हा आहे आणि त्या हत्तीच्या पाठीवर हा दिवा आहे. हा दिवा असा उघडला आणि मग इथे वात लावून हा असा दिवा लावायचा. तर आज मी या दिव्यांची पूजा केलेली आहे मस्तपैकी. श्रावण महिना सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये असणारे जे महत्त्वाचे सण नागपंचमी, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी, त्यावेळेस या दिव्यांचा खूपच आपल्याला उपयोग होतो. दीप प्रज्वल म्हणजे अग्नी आणि म्हणजे तेजस्वी तेज, म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरण खूप दमट असतं आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे हे दिवे आजच्या रात्री प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशामध्ये जो पावसाळ्यातला जो अंधकार असतो आपल्याचा हा उद्देश आहे. त्याच्यामुळे हे दीप प्रज्वलन नक्कीच केलं पाहिजे.